नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो सर्वात टॉपचं ट्युटोरियल म्हणजे आपण 2 बर्थडेवर पीएलटी फाईल घेऊन आलोय. नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. बाकी डिझाईन संपूर्ण टॉपची झाली. बाकी मित्रांनो साईज आहे आपली 9.9x16 मध्ये आपण ती डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केलाय. पूर्ण न्यू कन्सेप्ट मध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त मित्रांनो डिझाईन आपण आपली झाली आहे. बाकी तुम्ही नक्कीच बनवू शकता बर्थडेवर. ठीक आहे, सहकारी मित्र वगैरे कोणी असो नक्कीच कॉम्प्लीट टाईप त्यावर तुम्ही डिझाईन नक्कीच करू शकता. बाकी एकदम भारी झाली डिझाईन. संपूर्ण डिझाईन कशाप्रमाणे आपण बनवली, कोणकोणत्या गोष्टी त्यात आपण नक्कीच यूज केल्या प्रायव्हेट नक्कीच तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. बाकी त्याची एक झिप फाईल प्रोव्हाइड केली. ठीक आहे, 2 पीडीएफ फाईलची. तर झिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय. ही स्टेपमध्ये आपला पासवर्ड फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर असे मी घेतोय फोटोशॉपला ओपन करू. तर फोटोशॉपला ओपन केल्यानंतर भावानो हे बघू शकता आपली ही एक पहिली डिझाईन आहे जी 9x16 मध्ये आपण क्रिएट केलं दोन्ही पण. ठीक आहे, ही पहिली आहे. दुसरी आपली ही आहे. ठीक आहे, जी आपण रोहित दादावर केली. तर पहिली डिझाईनला इथं ओपन करतो मी. ठीक आहे, तर ओपन केल्यानंतर आता पहिले इमेज देत आपल्या इमेज मध्ये येऊन इमेज साईज जा. इथं साईज आपली चेकआउट करून घ्या. तर इथं ऑलरेडी आपण 9 टाकली, खाली 16 टाकली, इंचेस मध्ये केली आहे. रेझोल्यूशन 300 ठेवलं. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट भावना, जर तुम्ही पीएडी ओपन केली, जर तुमचा पीसीचा परफॉर्मन्स थोडा लो चालत असेल नक्कीच रेझोल्यूशन चेंज आउट करा. काय विषय माहिती का रे, रेझोल्यूशन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट व्हावं. काहींचा पीसी परफॉर्मन्स नाही करत. ज्यांच्या कोणाच्या जर चालत असेल तर नक्कीच बेटर आहे, काय विषय नाही. या असली सेटिंग राहू दे, बाकी काहीच करू नका. एंटर दाबलं डायरेक्ट ऑटोमॅटिक ओके झाले, काय विषय. ठीक आहे, बाकी आपण डिझाईन झाल्यानंतर आता त्याच्या कोणकोणत्या गोष्टी कशा ऍड केल्या हे सर्व पहिले हाईड करून घेतो. ठीक आहे, या पण आपण सर्व इथं हाईड करून घेतोय भावा. आता काय केलं तर आपण माहिती का पहिली 9x16 ची आपण एक साईज क्रिएट केली, जेणेकरून तुम्ही फाईल मध्ये न्यू मध्ये येऊन इथून साईज क्रिएट करते. ठीक आहे, अशा म्हणजे इथून साईज आपण क्रिएट केली 9x16 मध्ये. सर्वात इम्पॉर्टंट हे बॅकग्राऊंड घेतले आपण. आता जर बॅकग्राऊंड बघायला गेलं तर पिंटरेस्ट सगळं टॉपचं ऍप्लिकेशन म्हणजे बॅकग्राऊंड शोधण्यासाठी पिंटरेस्ट भावानो. जर कोणाला माहित नसेल त्यांनी नक्की ते यूज करा. मी जे काय बॅकग्राऊंड मी सुद्धा तिथूनच घेतो भावानो. आता कसं काय बॅकग्राऊंडचे आयडियाज कोणत्या प्रकारे काय टाकल्यावर कोणत्या आयडियाज वेगळ्या वेगळ्या भेटत्या. जसं की सिनेमॅटिक वॉटर बॅकग्राऊंड टाका किंवा डार्क बॅकग्राऊंड म्हणा. म्हणजे बॅकग्राऊंडचे खूप प्रकारे व्हावं. त्यावर एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवणार मी. कशा टाईप मध्ये कोणते बॅकग्राऊंड वापरायचे, कोणते बॅकग्राऊंड टाकल्यावर टाईप केलं कशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटतात, नक्कीच त्यावर मी ते ट्युटोरियल बनवणार. नक्की मला कमेंट करा. तर एक सिंपल एक बॅकग्राऊंड घेतलं होतं मी पिंटरेस्ट वरून. ठीक आहे, त्याला काय ब्लर नव्हतं मारेल. नॉर्मली पहिले आपलं असं होतं, हे बघू शकतो साधं या टाईप मध्ये होतं. तर त्याला मी काय केलं माहितीये का, फिल्टर मध्ये आलो. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर फिल्टर मध्ये आल्यानंतर इथं ब्लर मध्ये जाऊन गावसन ब्लर. तिथे गेल्यानंतर इथं नॉर्मल आपण साईज ठेवली तिथं या टाईप मध्ये 27.7 असे मी ठेवल्यानंतर हे बघू शकता त्याला आपण ऑन करून घेतो या टाईप मध्ये. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्यावर आपण थोडासा ब्रश मारला या टाईप मध्ये. हा ब्रश मारला. हा जो ब्रश आहे ना मित्रांनो, हा पावडर ब्रश आहे. ठीक आहे, हाडा ब्रश दिलाय तुम्हाला मी, हे बघू शकता. मी ब्रशचं सुद्धा ट्युटोरियल आणणार आहे, काय विषय नाही. ठीक आहे, थोडासा असा ब्रश मारलाय आपण त्यावर. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हे जे टेक्स्चर मारले हे बघू शकता, हे एकदम खतरनाक दिसते भावानो. ठीक आहे, आता सध्या ट्रेंडला हे टेक्स्चर चालू आहे. बाकी हे टेक्स्चर कसं मारायचं माहितीये का, खाली एक लेअर घ्या. लेअर घेतल्यानंतर आहे ना इथं एडिटचं ऑप्शन त्यावर या. इथं फिल म्हणा. फिल्ममध्ये जाऊन नाही तुमचं कंटेंट आहे ना मित्रांनो ते असे वेगळ्या प्रकारे असत. त्याला तुम्हाला काय करते, याच्यावर क्लिक करून हे सिलेक्ट करते 50% ग्रे. तिथे सिलेक्ट केल्यानंतर मोड नॉर्मल ठेवा, ऑपेसिटी 100 ठेवा, डायरेक्ट ओके म्हणा. या पण तुम्हाला हा इंटरफेस शो होऊन जाणार. बाकी परत फिल्टर यायचं, नॉइजो जा आणि ऍड नॉइज मान. ऍड नॉइजो गेल्यानंतर आपण सेटिंग करा 20.13. बाकी गावसन ठेवा खाली. ते मॅनोक्रोमॅटिक आहे मित्रांनो ते खालचं टिक ते ऑन करा. म्हणजे इथं एंटर दाबा. परत ते आपलं नॉइज लागलं हे बघू शकता. त्यानंतर परत फिल्टर मध्ये यायचं. त्यानंतर स्टाईलाइजचं ऑप्शन तिथं जाऊन इम्बोस मारा. इम्बोसची सेटिंग 135 आणि हाईट 3 ठेवा, अमाऊंट 100 ठेवा. बाकी एवढं सेटिंग केल्यानंतर इथं एंटर दाबा. ते सुद्धा आपलं इम्बॉस लागले. याच्यानंतर काय करायचं माझ्या आता ब्लेंडिंग मोड नॉर्मल आहे भाव. त्याला तुम्हाला ओव्हरली करायचे किंवा कलर डॉच हे तुमच्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला डिपेंड करणार. ठीक आहे, तर आपण त्याला ओव्हरली ठेवू. हे बघू शकता सर्वात टॉपचं इफेक्ट बसतोय ते म्हणजे या गोष्टीने. ठीक आहे, आपण ऑलरेडी आधी ऍड केलाय, बाकी काय नाही. ठीक आहे, तुम्हाला त्यात दिलंच आहे.
पण तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला, नक्की तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या डिझाईन नक्की तो इफेक्ट यूज करू शकता, काय विषय. त्यानंतर आपण रेक्टँगल मारलाय या टाइप मध्ये, ठीक आहे. इथं शेप मारलाय थोडा, आणि सर्वात इम्पॉर्टंट आपण इथं फोटो ऍड केलाय. या फोटोला इफेक्ट वगैरे कसा मारायचा तुम्हाला ती गोष्ट माहितीच असेल. आता तुम्हाला नॉर्मल दाखवतो, ठीक आहे. आता इथं फिल्टर मध्ये यायचं, कॅमेरा फिल्टर मध्ये जा. इथं गेल्यानंतर काय करायचं माहितीये का, इथं बेसिक मध्ये यायचं. जे कंटेस्ट आहे मित्रांनो ते कमीत कमी 30 ठेवा, हायलाइट 30 वाढवा, शॅडो आपला 60 वाढवा, ठीक आहे. बाकी टेक्स्चर क्लॅरिटी नॉर्मल वाढवा, आणि त्यानंतर तेवढे केल्यानंतर डिटेल मध्ये यायचं. शार्पिंग आहे ना 29-30 ठेवा. जेवढी शार्पिंग ठेवायची ना मित्रांनो त्याच्या दुप्पट तुम्हाला नॉइज रेड्युशन ठेवायचे खालचं. एवढंच इफेक्ट मारा, बाकी या पद्धतीने सेव्ह करून द्या. हे झाल्यानंतर त्यावर आपण नाव ऍड केले, आमचे सहकारी मित्र टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव. हे नक्की तुम्ही चेंज आउट करा. त्याला आपण साधा फॉन्ट यूज केला, तो म्हणजे पॉपीज, ठीक आहे. त्यानंतर आपणच वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. इथं आपण बाकी नाव ऍड केलं तानाजी जाधव, ठीक आहे. आता इथं बघू शकता हा स्ट्रोक बसला, हा कशापणी मारायचा भाव. नॉर्मल आपण इथं टेक्स्ट घेतोय सध्या, ठीक आहे. समजा आपण नॉर्मल एक टेक्स्ट घेतोय, आता मी तुम्हाला नॉर्मल दाखवतो, ठीक आहे. या टाइम मध्ये समजा आपण टेक्स्ट घेतो, तर त्याला आपण फॉन्ट लावून घेऊ. समजा आपण टेक्स्ट घेतलं मित्रांनो, ठीक आहे, या टाइप मध्ये. अश्विन केल्यानंतर त्याला डुप्लिकेट करून घेतो. तर असे तुमचे जे दोन नाव आहे ना त्याला असे सेट करून घ्या पहिले. सेट केल्यानंतर काय करायचं माहितीये का, ते खालचं नाव आहे जे आपण घेतलंय, हे वरचं ना आपलं खालचं आहे. तर लेअर सिलेक्ट करून काय करायचं माहितीये का, इथं तुम्हाला आहे ना इथं एडिट, इथे एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो. पहिले काय करायचं माहिती तुम्हाला, जे खालचं ना तानाजी त्याला कंट्रोल दाबून आहे ना त्या टीचा आयकन त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट मध्ये यायचं. सिलेक्ट मध्ये आल्यानंतर मॉडिफायचं ऑप्शन मिळतं, तिथं जाऊन एक्सपंड म्हणा, तुम्हाला टाकायचं 10, ओके म्हणतो. हे बघू शकता आपला अँगल थोडा बाहेर गेला. त्यानंतर खालचं जे वरचं नाही आहे तानाजी त्याला सिलेक्ट करून कंट्रोल शिफ्ट आय दाबा, म्हणजे बाहेर सिलेक्शन होऊन जाईल. मी खाली एक मार्क्सचा ऑप्शन आहे त्यावर सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता आपला स्ट्रोक बसतो हा, ठीक आहे. नक्की तुमच्या हिशोबाने तुम्ही स्ट्रोक मारा तुमच्या नावाला. बाकी आपण संपूर्ण गोष्टी ऍड केलाय. याच्यात थोडं टेक्स्चर मारलं, हे तुम्हाला भेटणारच काय विषय नाही. बाकी भाऊ नाव ऍड केलंय, तानाजी भाऊ जाधव या टाइप, ठीक आहे. थोडा असा इफेक्ट मारला या टाइप मध्ये. तर अशी फाईल आपली डिझाईन आहे मित्रांनो. संपूर्ण त्या अशा तुम्ही डिझाईन नक्कीच बनवा. बाकी दुसरी डिझाईन आपण ही आपली, ठीक आहे. आता याच्यात फक्त तुम्हाला फोटो जो आहे मित्रांनो, बाकी रोहित दादा ते नाव तिथं ते तुम्हाला चेंज करायचं, बाकी त्याला काहीच इफेक्ट नाही मारला. बाकी जे संपूर्ण ते हे जे आहे मित्रांनो, हा फोटो हाच तुम्हाला चेंज आउट करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर याचा इफेक्ट कॉपी करा, कॅमेरा फिल्टर डबल टॅप करून या 3 डॉट क्लिक करून इथं कॉपी एडिट सेटिंग म्हणा. जर तुम्ही तुमच्या फोटोला डायरेक्ट पेस्ट करून टाकली, नक्की सेटिंग यूज करा. बाकी या संपूर्णरित्या आपण काहीच नाही केलंय. संपूर्ण एक बेसिक थोडीफार डिझाईन करण्याचा प्रयत्न झाला, जबरदस्त डिझाईन झाली. दोन्ही पण टॉपचे डिझाईन मित्रांनो बघू शकता. तर फायनल असे मी आपलं आजचं बर्थडेचं ट्युटोरियल होतं भावा. नक्कीच अशी वेगवेगळे ट्युटोरियल घेऊन आलं, मला नक्की कमेंट करा, ठीक आहे. जर काय अडचण असेल तर इंस्टाग्रामला नक्की मला DM करा. तर चला भावाने भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.